मास्तरांनी सांगितलेला कालचा अभ्यास करून आणलास काय रे? नाही रे चिंग्या, अभ्यास तर मी केलाच नाही. आता मास्तर मारणार तुला. डिंग्या भाऊ घाबरू नका, मास्तर तुम्हाला नाही मारणार. ही मी अभ्यास केलेली वही तुम्ही घ्या आणि मास्तरांना दाखवा. चिंग्या, तू एकच मित्र माझा खरा आहे, बाकी सगळे अंधश्रद्धा आहे रे. हा हा, नमस्कार नमस्कार. बसा खाली बसा. मुलांनो, आता आपण हजेरी घेऊया आणि हजेरी झाल्यानंतर तुम्ही केलेला सर्व गृहपाठ मला दाखवा. चिंग्या चुलबुले, हजर मास्तर. डिंग्या डुलडुले, हजर मास्तर. चिने चिलबिले, हजर मास्तर. मिने मिळमिळे. हजर मास्तर. आज बारके आला नाही काय? बारके कुठे दिसत नाही मला. मास्तर आत येऊ काय? बारक्या, सुकाळीच्या रोज उशिरा येतोस. काल पण उशिरा आलास, आज पण उशिरा आलास. आता तू अजिबात जाऊन तिथं बसायचं नाही, तिथं ओनवा हो. आओ मास्तर, आज मी लवकरच आलो होतो, पण अर्ध्या वाटेत येताना मला जोराची लागली, म्हणून परत गेलो आणि करून आलो. ए शांत बसा रे, अजिबात कोणी हसायचं नाही. बारक्या, काल दिलेला गृहपाठ केलायस काय? मास्तर विसरलो. बारक्या, सुकाळीच्या तिथे वनवारा, बाईला तिथे वनवारा. पोरांनो, आपापल्या गृहपाठाच्या वया काढा आणि माझ्या जवळ द्या. मास्तर, मी कालचा गृहपाठ नाही केलाय. चिंग्या, सुकाळीच्या तू पण इथे वनवारा, ये इकडे पटकन. डिंग्या, वही घेऊन इकडे ये. डिंग्या, अक्षर पाहून एखादा पुरस्कार द्यावासा वाटतोय. अक्षर काढलेस की कोंबडीचे डोके काढलेस. आणि मला एक सांग, ही वही जर तुझी आहे तर ह्याच्यावर चिंग्याचं नाव का लिहिलंयस? मास्तर, ही चिंग्याचीच वही. चिंग्याने तिला दिली आहे वही. आज चिंग्याने अभ्यास केलाच नाही. डिंग्या, सुकाळीच्या दुसऱ्यांकडून वया घेऊन दाखवतोयस हा? थांब, तुला फटके दिल्याशिवाय समजणार नाही. मास्तर, मास्तर नको मारो मास्तर. मास्तर लागतंय मला. मास्तर ऐका ना मास्तर. चल जा, जाऊन जागेवर बस आणि परत अशी चूक करू नको. जरा इकडे लक्ष द्या. उद्या रक्षाबंधन असल्यामुळे आपल्या शाळेत रक्षाबंधन हा सण साजरा करायचा आहे, तर सर्व मुलींनी येताना उद्या राख्या घेऊन या. ए डिंग्या, काल तुला मास्तराने लय मारलं. होय डिंग्या, तू मार खाल्लायस, तो पण फक्त त्या चिनेमुळे. तिने सांगितलं मास्तरांना, म्हणून तू मार खाल्लायस. आपण सोडायचं नाही तिला. जाऊन दे चिंग्या, ती तुमची वहिनी आहे. तिने काही केलं तरी आपल्याला ते सहन करावंच लागेल. पण टिंग्या शेठ, तुम्ही तिच्यामुळे मार खाल्लायत आणि हे आम्हाला नाही सहन होणार. वाय डिंग्या, तिच्यामुळे तुम्ही मार खाल्ला. ते सोडा आता. मला तर ह्याचं टेन्शन आहे की आज रक्षाबंधन आहे आणि आज सर्व मुली शाळेत राखी आणणार आहेत. जर चिनेने मला राखी बांधली तर माझं स्वप्न धुळीला मिळून जाईल. डिंग्या शेठ, मग तुम्ही आज शाळेत येऊच नका. अरे हो रे, आयडिया चांगली आहे बारक्या. तेच करतो. आज मी शाळेत येत नाही आणि उद्या येईल. पण डिंग्या, मास्तर काय बोलले तर काय सांगू?
तुम्ही काय सांगूच नका. त्यांना सांगा आम्हाला माहित नाही डिंग्या कुठे आहे तो. चालेल, आम्ही तसंच सांगेन. चला मग, जा तुम्ही आता शाळेत. मी जातो घरी. नमस्ते सर. नमस्ते नमस्ते, खाली बसा. काय रे चिंग्या, आज डिंग्या आला नाही तू शाळेत? डिंग्या कुठे गेलाय? सर, डिंग्या माहित नाही मला का आला तो शाळेत. आज मला भेटला पण नाही तो. का रे बारक्या, तुला पण माहित नाही डिंग्या का नाही आला शाळेत? मास्तर, डिंग्या चिंग्याने मला भेटला होता. चिंग्या खोटा बोलतोय. आज रक्षाबंधन आहे म्हणून मास्तर तो डिंग्या शाळेत आला नाही. काय रे चिंग्या, तू पण त्या डिंग्याच्या नादी लागून खोटं बोलायला लागलायस काय? नाही मास्तर, मी खोटं नाही बोलत आहे. मग बारक्या जे सांगतोय ते खोटं आहे काय? हा? ओ मास्तर, आत येऊ काय मास्तर? अहो डिंग्याचे आजोबा, तुम्ही शाळेत का आलात? अहो ह्या कार्ट्याला शाळेत पाठवलं तो अर्ध्या वाटून परत आला. मग मला त्याला घेऊन यावं लागलं शाळेत. का रे डिंग्या, आज शाळेत का नाही आलास? मास्तर, हगवण लागली होती मास्तर, म्हणून शाळेत नाही आलो होतो. आगवण लागले होते, मग आता कसा आलास? तुझी सगळी नाटके आम्हाला माहिती आहेत डिंग्या. काल त्या चिंग्याची वही घेऊन तू दाखवलीस माझी वही आहे म्हणून. हा, आणि आज शाळेत येत नव्हतास. मी काय म्हणतो मास्तर, ह्याला तुम्ही ना चोपून काढा. माझं काही म्हणणं नाही. हा जर नीट वागत नसेल तर ह्याला काठीने मारा. ठीक आहे डिंग्याचे आजोबा, तुम्ही आता घरी जा. मी बघतो ह्याला काय ते. चालेल मास्तर, निघतो मग मी आता. डिंग्या, जाऊन बेंचीसवर बस. आता बेल वाजल्यानंतर सगळ्या मुलांनी आपल्या शाळेच्या बाहेरील परिसरात जमा व्हायचं आहे. कारण आज रक्षाबंधन असल्यामुळे आज आपल्याला तो सण साजरा करायचा आहे. चला सगळ्यांनी शांत बसून घ्या. चिने आणि मीने तुम्हा सगळ्यांना राखी बांधणार आहे, तर कोणीही गडबड न करता तुम्ही सगळ्यांनी राख्या बांधून घ्या. डिंग्या, चिंगेने जर तुम्हाला राखी बांधली तर तुम्ही आता बहीण होणार. चिंग्या, मला समजत नाही आता मी काय करू. तो काहीतरी करणार आहे. चिनेने मला राखी नाही बांधली पाहिजे. हात पुढे कर, मला तुला राखी बांधायची आहे. बारक्या, तू पण हात पुढे कर ना, मला तुला पण राखी बांधायची आहे. अहो मास्तर, मला जोराची आले, मी जाऊन येऊ काय? डिंग्या, अजिबात कुठे जायचं नाही. जोपर्यंत हा रक्षाबंधनचा कार्यक्रम होत नाही तोपर्यंत कोणी तिथून जायचं नाही. ए डिंग्या, हात पुढे करणार आहे, असं काय करतोस? मला तुला राखी बांधायची आहे ना? चिंगे नको ना बांधू राखी. चिंगे बस अजून विचार कर, मला नाही बांधून घ्यायची तुझ्याकडून राखी. मी बांधणार आहे तुला राखी, मला राखी काय माहित नाही. हात पुढे कर. चिंगे पाया पडतो ग, नको ना चिंगे राखी बांधू. माझं कसं होईल पुढे, नको ना राखी बांधू. मी बांधणार म्हणजे बांधणार, तुला काय करायचंय ते करून घे. मी तुला राखी बांधल्याशिवाय इथून जाऊच देणार नाही. ये बंधन तो प्यार का बंधन है, जन्म का संगम है. चिंग्या, तू पण हात पुढे कर, मला तुला पण राखी बांधायची आहे. बहना मेरी राखी के बंधन को निभाना, बहना मेरी ये बंधन को निभाना. सगळ्यांच्या राखी बांधून झाल्या असतील तर हा कार्यक्रम आपण आता इथे संपवूया अशी मी घोषणा करतो. आणि बेल वाजल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या घरी जा. चिंग्या, चिंग्या सगळं संपलंय रे आता.
माझ्या चिन्याने मला राखी बांधली चिंग्या. टिंग्या भाऊ, रडू नका डिंग्या भाऊ, आम्ही आहोत तुमच्या बरोबर टिंग्या भाऊ. ओ डिंग्या भाऊ, काय झालं तुमच्या बरोबर हे? चिंगेने तुम्हाला राखी कशी बांधली? चिंगे, तेच मला समजत नाही, चिंगेने मला राखी कशी बांधली? डिंग्या डिंग्या, हे सगळं झालंय ह्या बारक्यामुळेच झालंय. या बारक्याने सरांना सांगितलं की तू आज शाळेत आला नाही, त्या अर्ध्या वाटत परत गेलास म्हणून. मी कुठं सांगितलं? डिंग्या आज मला भेटला होता ते. मी फक्त एवढंच बोललो की डिंग्या मला म्हणाला की आज रक्षाबंधन आहे म्हणून मी आज शाळेत येणार नाही. बारक्या, तू असं सांगून आपल्या दोस्तीवर मुतलास. तुला आता मी नाही सोडणार बारक्या. तुझ्यामुळे माझ्या प्रेमाचा तर एंड झालाय. तुला आता जमिनीत ठेचून ठेचून अजून बारीक नाही केला ना तर नाव सांगणार नाही. डिंग्या भाऊ, माफ करा डिंग्या भाऊ, याच्या पुढे असं नाही होणार डिंग्या भाऊ. डिंग्या, अजिबात सोडू नको याला डिंग्या. याला आता फक्त चोप आणि चोप, इतका मार की यानं परत अशी चूक केली नाही पाहिजे. डिंग्या भाऊ, नको ना डिंग्या भाऊ, मला नको ना मारूसा. बारक्या, तुला सोडणार तर मी नाही येत आहे. इतका मारणार आहे, इतका मारणार की परत तू हे आयुष्यभर लक्षात ठेवशील. डिंग्या भाऊ, थांबा डिंग्या भाऊ, ते बघ समोर कोण येते. चिंग्या, तू इथं? आणि हा कोण आहे तुझ्या बरोबर? चिंगे चिंगे, हे तू काय बरोबर नाही केली चिंगे. मला तू गुलीगत धोका दिले चिंगे. मी तुला पण नाही सोडणार चिंगे. ए चिंपाट तोंडाच्या, आमच्या वहिनींबरोबर काय करतोस तू? ए चिंग्या, तुला कोणी बोलायला सांगितलंय रे मध्ये मध्ये? डिंग्या भाऊ, चितेने मला मारलं डिंग्या भाऊ, आता तुम्हीच बघा. चिने, चोस्तीत करशील मस्ती तर मी करीन कुस्ती. आता मी तुला सोडणार नाही आणि तुझ्या बरोबर ह्या चिंपाट तोंडाच्या मुलाला पण सोडणार नाही. चिने, चिंपाट तोंडाच्या, तुला आता सोडत नाही मी. तुला आता इतका मारणार की तू आठवला पाहिजेस की तू स्वतः कोण आहेस आणि कोण नाही ते. चिने मला मारलं याने. मी आता नाही इथं थांबणार, मी जातो. तुला सोडणार नाही मी आता. तुला मारून मारून तुला खुळखुळा करणार. माझ्या प्रेमाचा आडवा आलाय डिंग्या, माझ्या प्रेमाचा आडवा. डिंग्या, परत तुझं तोंड पण दाखवू नको मला इथनं. चिंग्या, हे काय झालं रे चिंग्या? आता सगळंच संपलं. चिनेने मला मारलंय, आता मला काय करू मी? मला जगायची पण इच्छा नाही चिंग्या. डिंग्या, मी काय सांगू? चिनेने मला पण मारलंय आणि मी जातो घरी, तू पण चल. सगळ्यांनी मार खाल्ला पण मीच नाही खाल्ला, कारण आपण कधी कोणाचा मार खातच नाही. चला मित्रांनो, येतो. आपण आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. राम राम मंडळी.